आपण 1ली ते 7वी व 7वी ते 10वी या मुलांसाठी स्कॉलरशिप फॉर्म बांधकाम कामगार योजनेतून कसा भरायचा हे पाहणार आहोत. तर यासाठी पहिल्यांदा आपल्याला मोबाईलवरती किंवा कॉम्प्युटरवरती MHA-BCOW हे सर्च करायचे. त्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अप्लाय फॉर ऑनलाईन क्लेम या बटनावरती क्लिक करायचं. जसे तुम्ही वरील सांगितलेल्या बटनावर क्लिक कराल त्यानंतर एक चौकटी तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 2 पर्याय दिसतील, न्यू क्लेम किंवा अपडेट क्लेम. तर आपल्याला न्यू क्लेम करायचा आहे. त्यासाठी मग तुम्ही इथं तुमचा जो 12 अंकी रजिस्टर नंबर असतो बांधकाम कामगारचा तो टाकायचा आहे. त्यानंतर प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं प्रोफाईल तुमचं दिसेल. तिथे गेल्यानंतर सिलेक्ट स्कीम कॅटेगरी हे त्या बटनावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर एज्युकेशनल वेलफेअर स्कीम्स हे सिलेक्ट करायचं आहे. नंतर तुम्ही पाहू शकता इथे तुम्ही पहिल्या ऑप्शनवरती 1ली ते 7वी किंवा 7वी ते 10वी या मुलांसाठी फॉर्म भरू शकता. जर भरायचा असेल तर या पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. 1ली ते 7वीच्या मुलांना 2,500 रुपये व 7वी ते 10वी मुलांना 10,000 रुपये मिळतात. यानंतर तुमच्या प्रोफाईलवरती तुमच्या मुलांची नावे इथं येतील. ह्या बटनावरती इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या सर्व कुटुंबातील मुलांची नावे इथे दिसतील. त्यानंतर इथं आधार कार्ड एज आपोआप येईल. तर आता तुम्हाला इयत्ता निवडायची आहे. तर 4थीत असेल तर 4थीत, 5वीत असेल तर 5वीत सिलेक्ट करा. यानंतर तुम्ही शाळेचे नाव तुमच्या टाकायचे, शाळेचा ॲड्रेस टाकायचा, त्याचं कोणतं बोर्ड आहे, HSC असेल, SSC असेल किंवा महाराष्ट्र बोर्ड टाकू शकता तुम्ही. त्यानंतर इयर ऑफ पासिंग म्हणजे तो मुलगा कधी पास झाला आहे त्याचं इयर टाकायचं आहे. तर आता आपल्याला लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणजे 75% अटेंडन्स सर्टिफिकेट जे तुम्हाला कॉलेजमधून मिळेल. याचा फॉर्मॅट जो आहे तो तुम्ही पाहू शकता की हा तुम्ही मुख्याध्यापकांकडून घ्यायचा आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करा व यावरती सही शिक्का घेऊन पूर्णपणे फॉर्म हा तुम्ही भरायचा आहे व त्यानंतर इथं अपलोड करायचा आहे. आणि तोच ओरिजिनल फॉर्म घेऊन नंतर अपॉइंटमेंट जेव्हा बुक करचाल तेव्हा तो घेऊन जायचा आहे सोबत. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे बोनाफाईड सर्टिफिकेट चालू वर्षाचं. जे चालू वर्षाचं आहे तो कितवीत आहे असेल त्याचं ते चालू वर्षाचं बोनाफाईड सर्टिफिकेट आपल्याला इथं अपलोड करायचं आहे. त्यानंतर मग मुलाचं आधार कार्ड इथं आपल्याला अपलोड करायचं आहे. ज्या मुलाचा आपण फॉर्म भरतोय, ज्याच्यासाठी फॉर्म भरायचं चालू आहे त्या मुलाचं आधार कार्ड. त्यानंतर रेशन कार्ड, ते कुटुंबाचं रेशन कार्ड असावं, त्यामध्ये त्याचं नाव असलं पाहिजे. त्यानंतर आता हे सगळं चूज केल्यानंतर तुम्हाला तिथं डेट सिलेक्ट करा येईल. त्या दिवशी तुम्ही तिथं जायचं आहे व पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन ते अप्रूव्ह करून देतील. जर काही त्रुटी